अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पितृपक्ष संपला की अनेकांना वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. गुप्त नवरात्र 2 साजरी केली जातात. अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतात. तर या नवरात्राचा घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे? तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त असतो. यंदा हा मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 ते 7:22 असेल. घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असेल. तर या दिवशी आपण घटस्थापनेची पूजा करतो, म्हणजे घटस्थापना करतो. तर शारदीय नवरात्री कलश स्थापना पूजा ही कशी करायची? तर नवरात्रीच्या आधी आपण घराची साफसफाई करतच असतो. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मंदिर म्हणजे आपलं जे काही देव्हारा आहे तो स्वच्छ गंगाजल शिंपडून शुद्ध करावा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्यावे. त्यानंतर त्यात धान्य घालावे. याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे. कलशावर धागा बांधावा. त्यावर कुंकू आणि स्वस्तिक बनवावं. तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवावे. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवावा. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करावी. दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही नवरात्रात केला तर तुमचे जे काय अनेक वर्षापासून प्रश्न आहेत जे सुटलेलेच नाहीत तर ते सुटतात. देवी तुम्हाला चांगला आशीर्वाद प्राप्त करून देते. मग शेवटी तिची आरती करून प्रसाद. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.